तर मित्रांनो आज बनवणार होती बघा आपल्या सगळ्यात आवडती चकली। त्यामुळे पहिला घेतला बघा पिठामध्ये मसाला घालून आणि वरून ओवा टाकायचा होतो बघा। ओवा असा टाकायचा चिंगरून असा टाकायचा असतो बघा ओवा आणि टाकायचं परत तीळ त्याच्या वरनं जाम तिळाचा थर लावून घेतला की चवीनुसार मीठ टाकायचं, सुट्टी द्यायची नाही हो, परत भगवत पण टाकायची घ्यायचं बघा। परत मिक्स करून मस्त पैकी परत ओतायचं त्यामध्ये तेल उकळलेलं आणि पाणी पण घ्यायचं होतं। पहिला ओतायचं तेल आणि परत ते घ्यायचं कडकडने मिक्स करून ओतलं बघा तेल सगळं कडन घ्यायचं सगळं आता त्याच्या आत घालून आणि त्याच्या गाठी गाठी होत्या त्या गाठी परत घ्यायच्या फोडून आणि परत घ्यायचं पाणी ओतून पाणी ओतायचं मस्तपैकी सगळं पाक आणि घ्यायचं आणि एकदा मिक्स करून असं घ्यायचं बघा वैरून सगळं। आता काय हो गाठी झालेल्या असतात ते सगळ्या घ्यायच्या मस्तपैकी पाणी ओतून अनेकदा करून मग आता घ्यायचं तेल कढईमध्ये बक्कळ आता ती कणकीगत करून घ्यायचं बघा घट्ट मोठं आता झालं बघा ही। आता घ्यायचं साच्यामध्ये भरून मस्तपैकी आणि साच्यातनं परत पाडायच्या चकल्या क्वालिटी मालू हो। हे बघा असं लावायचं जेव्हा टोपण वरून टोपण लावलं की नाही पाडायची चकली अशा खाली कशी पडल्यात काट आलं म्हणल्यावर ती कुरकुरीत तर होणारच क्वालिटी पण होणारच हो। आता बघा याच्या चकल्या तर पाडून घेतल्या एवढ्या सगळ्या आता घालायच्या तेलात पाण्यात सोडायच्या तेला सोडायच्या पावण्यासाठी। हे बघा अब तेल में छोड़े है तो उनको एक 5 मिनट रखने का और बाकी दिसना निकालने तेला छोडायचं बघा 5-6 चकल्या आणि ते परत काढायचे मस्तपैकी वर अशा झाले ते बघा चकल्या। आहा नाद करती काय अशा काढायला लागतात बघा वर तेलातनं आणि लागलेलं बघा कणाकणा आणि घाण काढायला। ही बघा कसे झाले कुरकुरीत जार क्वालिटी माल हो।